आज आपण बघणार आहे चपाती वेज फ्रँकीची रेसिपी। त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये मी बटाटा, फ्लावर, गाजर, शिमला मिर्च, मटर टाकले आणि थोडे मीठ टाकून भाज्या उकळून घेणार आहे। बघा अशा प्रकारे खूप सोपी, कमी वेळात होणारी, कमी तेलामध्ये होणारी आणि विदाउट सॉस होणारी रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा आपल्या भाज्या उकळल्या आहे। आता मी त्यासाठी मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 4 चमचे दही, हळद, तिखट, धनापूड, बिर्याणी मसाला, मीठ आणि साखर घेतलं। याला मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। नंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मी जिरं टाकणार आहे, मोहरी टाकणार आहे आणि कांदा टाकणार आहे। आता मी याला व्यवस्थित हलवून घेणार आहे। नंतर मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आणि त्याला पण व्यवस्थित शिजवून घेणार आहे। नंतर मी त्यामध्ये दह्याचा मसाला टाकणार आहे, त्याला मी एकजीव करून घेणार आहे। तिखट मीठ शिजण्यासाठी मी थोडं पाणी टाकणार आहे। बघा आता मी याला तेल सुटोपर्यंत शिजवून घेणार आहे। नंतर मी त्यामध्ये चेरी टोमॅटो हाफ कट करून टाकले। बघा नंतर मी यामध्ये आपण उकळून घेतलेल्या व्हेजिटेबल्स टाकले। आता मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। बघा किती कलरफुल दिसत आहे बघा। आता मी याला व्यवस्थित हलवून घेणार आहे। बघा किती यम यम दिसलं बघा। अशा तऱ्हेने आपली भाजी झाली। सर्वात शेवटी मी त्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकली। नंतर मी चपाती तयार केली, त्यावर मी बटर लावले आणि भाजी भरली। बघा अशा प्रकारे त्यावर मी पत्तागोबी कट करून टाकली। नंतर कांदा आणि त्यावर मी चीज ग्रेड करून टाकणार आहे थोडेसे। आता मी याची रोल तयार करणार आहे। बघा अशा प्रकारे आपली फ्रँकी तयार झाली। आता मी पॅनवर थोडं बटर घेऊन फ्रँकी शेकून काढणार आहे। अशा प्रकारे आता मी याला थोडं क्रंची होईपर्यंत शेकणार आहे। खूप टेस्टी डिश आहे, मुलांना आवडणारी डिश आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। आपण हे टिफिनमध्ये पण देऊ शकतो मुलांना। बघा खूप टेस्टी डिश आहे। एकदा नक्की 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 ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डिश कशी वाटली। बघा अशाच प्रकारे मी बाकीच्या फ्रँकी पण शेकून घेतल्या। आजची डिश तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।